हॅलो गाईज, आजचा व्लॉग खूपच खास असणार आहे कारण आज आम्ही ट्रेकिंगसाठी निघालो आहे. कुठं जाणार आहोत, रस्ता कसा आहे आणि हा पूर्ण एक्सपिरियन्स कसा होता हे सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर मग व्लॉगला सुरुवात करूया. चला त्याचं स्वतःचं काढतो. थांब का तुम्ही म्हणो सहलीला जायचं. त्या दिवसाचे वेदर खूप छान होतं. चारही बाजूला ग्रीनरी होती, थंडगार हवा होती. अशा दिवसात ट्रेकिंगची मजाच काही वेगळी असते. वॉटरफॉल ट्रेक करत तिकडे जायचं. आणि मला तर काय समोर समोर आणि आधी फायनली आम्ही पोहोचलो. मग आलेलो आहे आम्ही इथे. काय पण हाय गाईस. हाय गाईस नंतर पुढे कुठे चाललो ते सांगा ना. आम्ही चाललो आता डोंगरावर. पण ट्रेकिंग करतोय ट्रेन सोबत. हा ट्रेनने ट्रेकिंग करतो आम्ही. इंडियाज लॉंगेस्ट फेनिक्युलर ट्रेन. हा आणि हाजी मलंग कोण होती? अरे अवघड प्रश्न आहे. नाही माहिती. नाही ते फेनिक्युलर ट्रेनचं सांगितलं आणि हाजी मलंगला कोण होते ते सांगा ना. ते होते. हा याच्यासोबत फोटो चांगले आहेत. मी केव्हाचे सांगते मी ग्रुपमध्ये तर इथे तुम्ही काढून घ्या. तुम्ही खूप दिवसानंतर बाहेर आलेले आणि काल मला ऑफिसला जायचं होतं आणि एक छोटं फंक्शन होतं. तर मी म्हटलं दाढी करू, कारण दाढी करायला वेळच भेटत नाही, कारण सॅटर्डे संडेच हां तर सॅटर्डे संडे सुट्टी असते. कधी सॅटर्डेला असते, म्हणजे फर्स्ट अँड फोर्थ. तर मी दाढी करणार होतो. मला दाढी करायला वेळ भेटला नाही, तर माझ्याकडे ट्रिमर आहे, तर मी दाढी करणार होतो. तर मी इथं करता हे बघा डायरेक्ट खोच्या पडल्या आता नाही का. तरी ऑफिसमध्ये लोकांना कळालं नाही, पण आता खोच्या मला इने ते मेकअप करून दिला होता. हे काल दाढी करता खोच्या पडून गेला इथे. हा कल्ला बघ केवढा मोठा आलाय. हे तुम्हाला नाही काढायचंय का रे? काय काढायची फोटो? हा तरी एवढी वेटिंग नाही ना. आपण लवकर आल्यामुळे आणि मग ट्रेनमध्ये एवढेच पहिलेवाले तर बसून जातील एवढे. तर आम्ही खूप लवकर आलेलो आहे, पण खूप लवकर आलो का लेट आलो आपण? हां India's premier part to the peak.
एक जण पाय एक जण तू आलेली नाही याच्या पहिले अशा आपण वणीला गेलो होतो वणीला ट्रेनला याच्या पहिले गेली तू वणीला पण असं होतं हां अशी खूप इकडे बघा तुम्ही तिघं अशी खूप मोठी ट्रेक आहे ते पण 10 मिनिटात आपण ठीक आहे ट्रेनने जातो त्याला काय म्हणतात रुपये नाही काय पेनी किलर तुला पण माहित होतं का यांनी पण काल चार जीबी चेक केलेलं आहे का तुम्ही पण काल हा शब्द तुम्हाला काल का आला काय चाटा मारताय त्याला रोपे म्हणतो आम्ही हे भाई 10 मिनिटं सांगितलं होतं 2च मिनिटात आलो निघून मग ठीक आहे भगवान शंकरचं मंदिर महादेवाचं मंदिर आहे इकडे मस्त आणि मागे इथे छोटीशी ट्रेक करून जावं लागतं कुठे पाऊस आला झाडाचं पाणी होतं ते हे बसलेली पाहुणी नमस्कार करा अच्छा ठळक बातमी आता इथून जवळपास 1.5 किलोमीटर आहे तुम्ही चालू शकणार का नाही तर रिटर्न फिरा ट्रेन आहे तुम्हाला 150 रुपये डबल आहे का इकडून तिकडून इकडून यायला त्रास होईल तुम्ही एक काम करा खुर्च्या सोबत घ्या अरे घ्या ना खुर्च्या सोबत घ्या काय वाटतं तुम्हाला इथं कुठे शाळा आहे हो हां तिथं बाहेर ते मावशी कुठे गेले तुम्ही जेवायला पण सांगितलं का मावशीला चिकन भाकरी आपल्या पहिने वॉटरफॉल पण आपण गेलो नाही तिथे पहिलेला ना आजी काकू काकू वहिनो थंडीमध्ये आलो पण मजा आली असती दूरच दूर धूर नाही ग दूर नाही ग दूरच दूर म्हणजे खाल्ले विनोदला बिर्याणी बारिश बारिश आ रही ओके
हे 2-4 जणांचे भाऊ आलेले. तिने पा माकडांच्या भीतीने जोरजोरात. ते देऊन टाका त्यांना. काहीच नाही करत ग. चल तेव्हा मग तर ते छोटू पाय वरती पाय घेऊन जाते घरी. देऊ नका पप्पा, मागे सुट्टी. तेव्हा ते वरती बघ वरती बघ वरती बघ. छोटू. तू पळूस तर दिसणार नाही का मला. काय बात करते बाई. पुढे रे. छोटं बघ किती क्यूट आहे. त्यांनी बघितलं होतं तुम्हाला हवं खाल्ले असं. पण मला कळत नाही. उभं किती हा पण का उभं आडवत. ज्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे आता ती बघण्याची वेळ आलेली आहे. आणि खास त्याचेच रील्स बघून आणि त्याचेच व्हिडिओज बघून आम्ही इथे आलेलो आहे. इथे येण्याचं कारण तेच होतं. ते म्हणजे आता तुम्हाला मी दाखवतो काय आहे. थोडा वेळ लागेल 2 मिनटं पण वेट हा सोन्याहून जास्त आनंद देणार आहे. खूपच जास्त मी कल्पकतेचं बोलतोय. मला ते येत नाही. ज्यासाठी आम्ही एवढं लांब आलेलो होतो. लांब म्हणजे 25 मिनटं दूर. ते आता बघण्याची वेळ आली. चल फायनली हर महादेव. हर हर महादेव. तुम्हाला कळलंच असेल आम्ही कशासाठी आलेलो इथे. मेन